एसटीमध्ये डिजिटल क्रांती. एनसीएमसी कार्डला 1 लाखांहून अधिक नोंदणी. महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या एमएसआरटीसीच्या बस प्रवासात डिजिटल युगाची नवी सुरुवात झाली आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे स्मार्ट कार्डला प्रवाशांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. फक्त एका आठवड्यात 1 लाखांहून अधिक प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे. परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की ही संख्या फक्त आकडा नाही, तर एसटीच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे झेपावणाऱ्या प्रवाशांच्या विश्वासाची ठोस साक्ष आहे. विशेषतः महिला सन्मान योजनेअंतर्गत 37,927 महिलांनी, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 34,948 ज्येष्ठ नागरिकांनी आणि इतर प्रवाशांनीही मोठ्या संख्येने नोंदणी केली. हे कार्ड देशभरातील मेट्रो, बस आणि इतर वाहतूक साधनांसाठी वापरता येईल. कॅशलेस तिकीट, सवलतींची पारदर्शक नोंद आणि सोपे रिचार्ज. नवीन कार्डसाठी 199 रुपये जीएसटीसह, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपये. बस कंडक्टरच्या ईटीएम मशीन, मोबाईल ॲप, वेबसाईट किंवा अधिकृत एजंट्सद्वारे रिचार्ज करता येईल. एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे कार्ड अनिवार्य केले जाणार नाही. म्हणजे सध्या प्रवाशांना काळजी करण्याची गरज नाही. नोंदणी स्वेच्छेने करा आणि डिजिटल सुविधांचा लाभ घ्या. प्रवाशांकडूनही उत्साह दिसतोय. हे कार्ड सवलतधारकांसाठी जसे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग इत्यादी पारदर्शक आणि सोयीस्कर ठरेल. राज्यभरात बसस्थानकांवर, आगारांवर आणि 3,000हून अधिक अधिकृत एजंट्सकडे नोंदणी सुरू आहे. एसटीच्या या डिजिटल पावलाने महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुकीला नवे रूप मिळणार आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधा. आम्ही अपडेट्स आणत राहू. GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. माझं नाव विजय प्रकाश भिसे, पुसद आगारमधील वाहतूक निरीक्षक, ट्रॅफिक इन्स्पेक्टर या पदावर मी आहे. साहेब, आता जे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक NCMC कार्ड हे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याबद्दल लाभ कसा होईल आणि याच्यामध्ये लाभार्थ्यांपर्यंत तुम्ही काय सांगाल, कुठं नोंदणी होईल आणि कशा प्रकारे? आपल्या याच्यामध्ये जे नवीन कार्ड आलेलं आहे NCMC कार्ड, हे पुसद परिसरामध्ये बसस्थानक प्रमुख जे ऑफिस आहे त्याच्या मागे हे कार्ड काढण्यात येत आहे. त्या कार्डला नोंदणीसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर हे पाहिजे. त्याच्यानुसार आपण जे लाभार्थी आहेत त्यांना आपण कार्ड वाटप करण्यात चालू. जेणेकरून आता आधार कार्ड आणि आपण मतदान कार्ड दाखवून जे STचा लाभ घेतो त्या जागेवरती हे NCMC कार्ड नवीन आलेलं आहे याच्यामध्ये आणि कार्डला 200 रुपये लागत आहेत. म्हणजे आपल्याच अकाउंटला ते जमा राहते, कार्डमध्ये जमा राहते. 100 रुपये काढण्याचे आणि 100 रुपये त्या कार्डमध्ये जमा राहतात. स्मार्ट कार्ड आहे. जनतेला काय सांगा? जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये कार्ड नोंदणी करून घ्यावी. याचा सध्या तरी कालावधी नाही आहे, पण पुढे चालून सगळ्यांना हे कार्ड आवश्यकच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक, महिला, त्याच्यानंतर अपंग व्यक्ती या सगळ्यांनी हे कार्ड काढण्यात यावे.